जय मित्रांनो, मी बुस्टर उमेश पाटील तुमच्या या सेशन मध्ये मी स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत मॅथ्स पीवायक्यू अनालिसिस. याच्यामधलं अनालिसिस घेत असताना मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो की आपण अनालिसिस घेत असताना एनटीपीसी असेल, आरआरबी असेल, ठीक आहे, एनटीपीसी असेल, आरआरबी असेल, आरआरबी, एनटीपीसी, पोलीस भरती, आर्मी भरती, हा त्यानंतर एमपीएससी, असे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स एकत्ररित्या करून तुमच्या समोर मांडत आहे आणि ते आपल्याला समजून घ्यायचं हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मग कोणते कोणते असणार सर, तर लक्षात घ्या. याच्यामध्ये मॅथ्सचं पण घेणार, रिझनिंग घेणार, सायन्स घेणार आणि जीके पण घेणार. असे वेगवेगळे सेशन, म्हणजे प्रत्येक सेशन मध्ये 5-5 प्रश्न असणार हे लक्षात राहू द्या. पुढचं सेशन जे असणार आहे ते जीकेचं असणार आहे. पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मग ते कोणत्याही इयरचा असेल, कोणत्याही लेवलचा प्रश्न असेल, जुना असेल, नवा असेल, पण तोच प्रश्न आलटून पालटून परीक्षेत येणार हे नक्की हे लक्षात राहू द्या. म्हणून तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रमंडळींना पाठवून द्या, कारण हे फार महत्वाचं आहे. कारण हा नवीन पॅटर्न मी चालू केलेला आहे तुमच्यासाठी, अगदी तुमच्यासाठी. याच्यामध्ये फक्त काय बुद्धिमत्ता नसणार आहे. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे म्हणून मला माहिती आहे की विज्ञान मला जमतं, तंत्रज्ञान जमतं, जीके जमतं, गणित बुद्धिमत्ता तर ऑलरेडी जमतं, हे लक्षात राहू द्या. तर चला तर जास्त वेळ न घेता आपण चालू करून देऊ. लेक्चर नंबर 1 मॅथ्स. दोन संख्यांचा मसावी 4 आहे आणि लसावीचे इतर दोन घटक 5 आणि 7 आहेत, तर त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या शोधा. प्रश्न समजला? प्रश्न असा आहे की दोन संख्यांचा मसावी 4 दिलेला आहे. किती दिलाय राजा? 4. ठीक आहे, समजून घेऊ. 4 मसावी आहे 4, इथं लिहितो. ठीक आहे. मला एक लक्षात यायला लागले, मसावी 4 आहे पण लसावी दिला नाही बरं का. त्यांनी काय सांगितलंय? लसावीचे इतर दोन घटक. लसावीचे इतर दोन घटक. इतर दोन घटक म्हणजेच काय रे? जे अनकॉमन आहेत, असामायिक आहेत, ते त्यांनी दिलेत 5 आणि 7. हे लक्षात घ्या. या 5 आणि 7 म्हणजेच काय? असामायिक घटक आहेत, ते लक्षात राहू द्या. आता लक्षात घ्या, सामायिक घटक म्हणजे काय असतंय? तर मसावीच असतो की. लसावी आणि मसावी मधला सामायिक घटक काय असतोय? लसावी असतोय, सॉरी मसावी असतोय. आणि लसावीमध्ये असामायिक घटक दिलेले आहेत. असामायिक घटक दिले ना बापू, आपल्याला काय करावं लागणार आहे? त्या असामायिक घटक जे आहेत तिथूनच कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. म्हणजेच त्यांनी सांगितलं या दोन संख्यांपैकी लहान संख्या शोधायची ना रे बापू. मग आता काय करणं आटे? तर देख बापू, आटे लहान संख्या लिखाणशे. लहान संख्या समोर तुले मसावी हा वाटेल लिखाणशे. आता लहान संख्या पाहिजे ना दादा, तर लहान संख्या गुणाकारामध्ये असामायिक मधली लहान संख्या 5. इथं 5 लिहायचा. 5 चोक 20. समजा मोठी संख्या विचारली असती ना, लक्षात घ्या, मोठी संख्या, तर ही मोठी संख्या इथं लिहिली असती, आहे की नाही? मोठी संख्या इज इक्वल टू, मोठी असामायिक संख्या घ्यायची 7 गुणाकारामध्ये, मसावी घ्यायचा 4, 7 चोक 28. पण आपल्याला लहान संख्या विचारली म्हणजे 20, तर प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 20. 20. आता बघा, समजून घ्या, आपण उलट जाऊ. आता इथं 20 लिहिले, इथं 28 लिहिले. आता आपण ह्या पद्धतीने त्यांचा लसावी आणि मसावी काढून बघू, उत्तर तेच येते का चेक करू ना बाप्पा. आपलं काय चाललंय लक्षात घ्या. मग आता मसावी काढायचा, मसावी, आपल्याला मसावी काढायचा. मग बघा, दोघांमध्ये सामायिक कोण? 2. 10 आले, 14 आले. पुन्हा दोघांमध्ये सामायिक कोण? 2. बे-5 10, बे-7 14. दोघांमध्ये सामायिक कोण? कोणीच नाही. कोणीच नाही तर मग काय करावं लागेल? इथं आपल्याला मसावी काढायला जमेल. मसावी म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार. बे-2 4 आला ना रे दाता, आणि 5 आणि 7 इतर जे दोन उरलेत, हे 5 आणि 7 उरलेत ना, हे 5 आणि 7 रिवर्स जरी गेलं तरी, क्रॉस कॅल्क्युलेशन जरी केलं तरी समजायलंय का तुला? समजलं असेल तर लाईक कर, सबस्क्राईब कर आणि शेअर कर. लक्षात घ्या. आता दुसरा प्रश्न एकदम झापूक झुपूक प्रश्न आहे आपल्याकडे. पीवायक्यू खतरनाक प्रश्न आणलेले आहेत आपण. बुस्टर खतरनाक क्वेश्चन्स. चला सोडावर
रे काय प्रश्नाचं उत्तर येऊ शकतंय? अतिशय सोपा प्रश्न. तो ई अँड एफ हे एक काम 10 दिवसात करू शकतात. जर ई एकटा ते 30 दिवसात करू शकतो तर एफ एकटा ते किती दिवसात करू शकतो ते सांगा. मग सिंपल आहे ना. E and F can do a work in a 10 days if E alone can do it in a 30 days. F alone can do it in a dash dash days. हरकत नाही. आपण मराठीतले लेकर, आपण मराठीतच बोलणार, मराठीतच सांगणार. चालेल. चालू द्या मग कार्यक्रम. बघा कसं काय. आता बघा त्यांनी काय सांगितलंय. आता बघा दोघांनी मिळून जर ई एकटा ते 30 दिवसात काम करतो, दोघांनी मिळून दिलेलं आहे तर एफ चं उत्तर डायरेक्टली काढता येतं. एफ चं जर आन्सर काढायचं जर असेल तर जे 30 दिवसाचं आहे ई एकट्याचं आणि ई एफ हे आहे तर हे जर आपल्याला काढायचं ठरलं तर एक बेसिक पद्धत पहिले सांगून देतो. आपण काय करत असतो. एकट्याचं काम ई हा एकटा किती दिवसात करतोय? 1/30 दिवसात. ठीक आहे. आता एफ चं काढायचंय तर 1/f दिवसात. एका दिवसाचं काम काढतोय. एका दिवसाचं काम दोघांचं मिळून किती झालं? 1/10. मग ह्या ई 1/30 ला जर इकडे पाठवलं तर 1/f बरोबर 1/10 वजा 1/30 झालं. कारण इकडे बेरीज आहे. डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे पाठवतोय तर त्यांचं चिन्ह बदलणार आहे. म्हणजेच काय झालं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 30 गुणाकारामध्ये 1 आलेलं आहे. 30 गुणाकारामध्ये 1 वजा 10 गुणाकारामध्ये 1 भागाकारामध्ये 300 आलेलं आहे. आणि उत्तर झालं ना तुमचं 20 भागाकारामध्ये 300 आहे की नाही. 0 0 कॅन्सल. 2×15 30 म्हणजे 1/15. म्हणजेच एफ च एकंदरीत किती दिवस लागणार का आम्हाला तर त्याचं इन्व्हर्स करा, त्याचं व्यस्त करा. उत्तर येणार 15. उत्तर येणार 15. आता परीक्षेत काय करणार आहे असं जर दिलं तर डायरेक्टली कसं करायचंय? डायरेक्टली कसं करायचंय तर 30 वजा 10 करा. डायरेक्ट काय करणार तुम्ही 30 वजा 10 मायनस करायचा आणि या दोघांचा गुणाकार करून टाकायचा 300 आहे की नाही. आलं. तेच केलं ना आपण इथं पण 30 वजा 10 डायरेक्टच केले. असं जर विचारलं तर 30 वजा 10 भागाकारामध्ये 300 झालं उत्तर. ह्या कॅल्क्युलेशन एकदम शॉर्टकट ट्रिक्स बुस्टर ट्रिक्स करायचे बापू. तुला लक्षात घ्यायला लागले. हा चला पुढचा प्रश्न. हा यस एका दिवसात 50%. आता हे टक्क्यांवर कार्यक्रम चालू आहे. काय चालू आहे? टक्क्यांवर कार्यक्रम चालू आहे. काय कार्यक्रम आहे तर बघा. यस एका दिवसात 50% काम पूर्ण करू शकतो. टी एका दिवसात 25% काम करू शकतो. दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील? लक्षात राहू द्या बापू. टक्के म्हणजे काय? 50% म्हणजे 1/2. आपण जर अपूर्णांकांच्या भाषेत जर लिहिलं अपूर्णांकांच्या भाषेत तर 1/2 1/2 50%. ठीक आहे. 50% म्हणजे काय? अरे सिंपल आहे ना रे दादा. 100 भागाकारामध्ये 50 का असं लिहिता का 50 भागाकारामध्ये 100 लिहिता आहे की नाही. कसं लिहिता तर या पद्धतीने लिहिता. या पद्धतीने नाही. म्हणजे 0 0 कॅन्सल 5 2 10 म्हणजे 1/2 आलं ना बापू. मी इथं लिहिलं इथं 1/2. 25% म्हणजेच काय? 25 चौक 100 1/4 सॉरी 1/4 25 चौक 100 म्हणजे 1/4. आता सिंपल आहे 1/4. आता त्यांनी काय सांगितलंय दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असं त्यांनी विचारलेलं आहे. जमलं कार्यक्रम आपल्याला किती दिवसात करता येईल ते. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? करता येईल ना. काय बघा एका दिवसाचं काम 50% काम करू शकतो ना. हे 1/2 1/4 याचं उत्तर काय येतंय बघा. 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 अधिक 2 4 2 8 किती झाले रे राजा? 3 सॉरी 6/8. हे झालं एका दिवसाचं काम. हे झालं एका दिवसाचं काम. एका दिवसाचं काम. एका दिवसाचं काम. 2×6 2×4 8 याला व्यस्त करा. व्यस्त केल्यानंतर काय येईल रे? व्यस्त केल्यानंतर येईल 4/3. बस 3×1 3 3×1 3 .33 1.33 पर्याय क्रमांक 3C. एकदम रापचिक उत्तर देऊन टाकलेले. बुस्टर उत्तर देऊन टाकले. खतरनाक उत्तर करून देऊ. त्याच्यामुळे गडबड करायची नाही. पुढे सरकू आता. हा चौथे प्रमाण शोधा. चौथे प्रमाण शोधा. चला शोधता येईल का रे? चौथं प्रमाण शोधता येईल का तर यस शोधता येईल. 3.6 अतिशय सोपा असा प्रश्न आहे. 3.6 प्रमाण शोधायचंय. प्रमाण कसं असतं बघा. प्रमाण नॉर्मली आपण असं धरत असतो A, B, C, D हे प्रमाणात आहेत असं समजूयात. पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद. मग A/B लिहित असतो. बरोबरचं चिन्ह देतो.
सी छेद डी लिहित असतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ए गुणाकारामध्ये डी लिहित असतो, बरोबरचं चिन्ह सी गुणाकारामध्ये बी. म्हणजे बघा, पहिलं पदाचा गुणाकार चौथ्या पदाशी आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार तिसऱ्या पदाशी. लक्षात यायला लागले? सॉरी, हे तिसऱ्या पदाचा गुणाकार दुसऱ्याशी. 2-3 मागे पुढे झालं तरी चालतं, उत्तर तेच येणार आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात. आता ए बी सी डी म्हणजेच काय झालं, 3.6 भागाकारामध्ये किती आलं रे, 6.9 बरोबरचं चिन्ह द्या. 11.4 भागाकाराचं चिन्ह द्या. चौथं पद असं मानूया डी आहे. ठीक आहे, डी आहे, चौथं पद डी आहे. मग उत्तर काय यायला पाहिजे, तर बघा डी बरोबर आता ह्या दोघांचा गुणाकार 6.9 गुणाकारामध्ये 11.4 भागाकारामध्ये 3.6. आता उत्तर काय यायला पाहिजे बघा, बेत्रिक इकडे लिहितो बेत्रिक 6. या दोघांचं जर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं झालं या पद्धतीने घ्या किंवा यांचं कॅल्क्युलेशन करा. बेत्रिक 6 करण्यापेक्षा इकडे जाईल बघा, बेपंचे 10. ठीक आहे, हातचा आला 1, बेसाती 14. इकडं काय येईल बोला, गुणाकारामध्ये 6.9 जसाल तसं, 6.9 जसाल तसं बघा. बे 1 बे आणि बे 8 16. लक्षात यायला लागले? असं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. काय उत्तर येतंय हे तुम्हाला कमेंट मध्ये लिहायचं आहे. काय उत्तर येते हे कमेंट मध्ये लिहायचं आहे. कॅल्क्युलेशन करून तुम्ही पटकन सोडू शकतात किंवा असंही करू शकता. 18 दुनी 56. लक्षात यायला लागलं, 18 दुनी 56 बरोबर ना, का नाही? आय सर तुम्ही हो म्हणायला लागले. 18 आहे का? 18 दुनी 36, 56 नाही. आणि 18 त्रिक 54 म्हणजे जवळपास 6 त्रिक 18, 18 आणि 20 दरम्यान कुठतरी कार्यक्रम तो बसल. उत्तर मला कशामध्ये लिहायचं आहे, कमेंट मध्ये लिहायचं आहे. कमेंट करायच्या आहेत या उत्तराच्या, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला हा प्रश्नाचं उत्तर कमेंट येणार आहे मला. पुढचा प्रश्न घेऊया. अरे बापरे, खतरनाक प्रश्न आहे बरं का, खतरनाक प्रश्न वाचतो मग त्याचं विश्लेषण बघूया आपण. बघा, 75 विद्यार्थ्यांच्या गटात 12 जणांना फक्त कोबी आवडते. ठीक आहे, चला मी डायग्रामच्या स्वरूपात इथं मांडतो वाचत असताना बरं का. 12 जणांना फक्त काय आवडते रे, कोबी आवडते. ठीक आहे, डायग्राम काढतो इथं. कोबी आवडणारे 12 जण आहेत. ठीक आहे, फक्त कोबी आवडणारे कोबी. पर दुसरं काय दिलेलं आहे, 15 जणांना फक्त फुलकोबी आवडते. ओके, 15 जणांना फक्त फुलकोबी. इकडं फुलकोबी काढतो बाजूला. फक्त 15 जणांना फुलकोबी आवडते. इथं फुलकोबी बाहेर लिहितो थोडस, फुलकोबी. पुढे दिलेलं आहे 21 जणांना फक्त गाजर आवडते. ओके, गाजर आवडते. ठीक आहे, गाजर आवडते. आता गाजर आणि कोबी बघा, पुढचं एक ते वाक्य मी थोडं स्किप करतो आणि पुढे जातो. 12 जणांना गाजर आणि कोबी दोन्ही आवडते. बघा, गाजर आणि कोबी म्हणजे इथं किती लोकांना आवडते, 12 जणांना गाजर आणि कोबी आवडते. म्हणजे हे गाजर झालं ना. आता फक्त गाजर आवडणारे किती रे, इथं दिले बघा, फक्त गाजर आवडणारे 21 आहे. 21 जणांना फक्त गाजर आवडते. हे 21 जणांना गाजर आवडते. पुढे सरकूया. 13 जणांना फक्त शिमला मिरची आवडते. ओके, हे वाक्य थोडं स्किप करून पुढचं वाचू. 2 जणांना शिमला मिरची फुलकोबी दोन्ही आवडते. किती, 2 जणांना. म्हणजे बघा फुलकोबी इथं आहे. 2 जणांना शिमला मिरची, इथं शिमला आहे पण ऑलरेडी त्यांनी सांगितलंय फक्त शिमला मिरची आवडते. किती जणांना, 13 जणांना. फक्त शिमला मिरची 13 जणांना आवडते. मग बघा, गाजर आणि फुलकोबी आवडणाऱ्या लोकांमध्ये डायरेक्टचा फरक आहे. म्हणजे त्यांनी असा प्रश्न नाही विचारला फक्त गाजर, फक्त हा शब्द नाही विचारला. फक्त जर विचारला असता तर उत्तर वेगळं आलं असतं, फक्तचा डिफरन्स काढावा लागला असता. पण त्यांनी एकदम सरळ विचारलेलं आहे. काय विचारलंय, गाजर आणि फुलकोबी. मग गाजर किती आहे चेक करा. बघा, गाजर इथं चेक करा. गाजर आहे 12 अधिक 21 आवडणारे. 12 अधिक 21 आवडणारे गाजर आहेत. 2 आणि हे 33 झाले. आणि फुलकोबी विचारले. फुलकोबी बघा, फुलकोबी किती आहे, हे 15 आणि हे 2. 15 आणि हे 2. फुलकोबी 15 अधिक 2 हे 17 आहे. 17 आहे. त्यांनी फक्त हा शब्द विचारलेला नाही. मी मोठ्या अक्षरात लिहितो, हा फक्त हा शब्द विचारलेला नाहीये. म्हणून आपण डायरेक्टली फक्त वाली आणि कॉमन वाली सगळं त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. मग डिफरन्स काय आला राजाओ, हे 17 आहे, हे 33 आहे.
म्हणजेच 16चा फरक आला. 33 वजा 17 उत्तर आलं 16. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्याचं पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, पुढचं सेशन जे होणार आहे ते जीकेचं होणार आहे. आम्ही आत्ताच सांगून देतो. जीकेचे 5 प्रश्न, जास्त मोठा व्हिडिओ नसणारे, 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त 5च प्रश्नावर विश्लेषण होणार. लक्षात आलंय? जीके नंतर लगेच तुमचा पुढचा व्हिडिओ राहणार आहे बुद्धिमत्तेचा, त्याच्या पुढचा व्हिडिओ राहणार आहे सायन्सचा. हे पण लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस विषय चेंज होणार आहे, म्हणजे तुम्हालाही प्रत्येक विषयाचं ज्ञान भेटेल. त्याच्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला. तुम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.